अक्षय विजय सागर बारामतीहून आलोय. माझा रोपवाटिका चालू करायची होती. माझ्याकडं पहिला प्रश्न असा होता की रोप मी आणत होतो, पण ते लावायचं कसं, त्याचं प्लांटेशन करायचं कसं, हे तोसून मला काहीच माहिती नव्हती. तर सुरू तर करायची, पण कसं त्याचं ट्रेनिंग काय हे काहीच माहित नव्हतं. मी पाटील सरांशी एक इंडिया मार्टवरच मी सर्च केलं. जगदंबा आपली इंडस्ट्रीची त्याची आपली कटिंगची मशीनची ऍड बघितली. तिथून पाटील सरांचाच मला फोन आला. त्या संदर्भात त्यांना अधिक माहिती विचारल्यानंतर त्यांनी आपले रोपवाला ट्रेनिंग सेंटरचं एक नाव सुचवलं की बाबा असं असं ट्रेनिंग असतं, तुम्ही घेऊ शकता. त्यासाठी मी कॉन्टॅक्ट केला. तर ते ह्याचं रोपाचं ट्रेनिंग जे असतं हे त्यावेळेस मला पहिल्यांदा कळलं. कारण हा धंदा असा आहे की ह्याच्यात कोण माहिती देत नाही, कोण जवळ पण उभा करत नाही. अशा वेळेस ही ट्रेनिंग सेंटरचं एक ट्रेनिंग देऊन एक नवीन उद्योजक तयार करतात याचा फार अभिमान वाटला. आणि ह्याच्यात मी बारामतीवरून सकाळी आलो, पूर्ण दिवस इथं ट्रेनिंग घेतलं. ह्याच्यात मला नुसतं रोपं लावण्याचंच ट्रेनिंग नाही भेटलं, तर शेती कशी करायची, त्याची मशागत कशी करायची, शेतीत रोप लावायचं कसं इथपासून ते विक्री कशी करायची, ग्राहकाचं विश्वास कसा जिंकायचा, तर इथपर्यंत सर्व माहिती मला मिळाली. त्याच्यात रोपाची जेवढी आपल्या मुलाप्रमाणे आपण जशी काळजी घेतो त्याच्याही पेक्षा जास्त काळजी हे रोपाची घ्यावी लागते. त्याच्या मुळापासून ते त्याच्या शेंडापर्यंत जी आजार असतात त्याची पूर्ण माहिती घेऊन त्याला पूर्णतः निष्क्रिय करायचं कसं, मुळाची क्षमता वाढवायची कशी, कुठल्या मुळांची क्षमता वाढल्यानंतर रोपाची ग्रोथ होती, ही इथं आल्यानंतर मला माहिती झाली. मला कोणतंही रोपातलं ज्ञान नव्हतं. इथं आल्यानंतर समजलं की मी स्वतःच सांगतो, मी सरी काढायला गेलो तर आम्ही 1 फूट खाली सरी काढायचो. इथं आल्यानंतर कळलं की 1 फूट सरी खाली काढणे म्हणजे आपण पातळात रोप लावतोय. तर पूर्णतः ती चुकीची पद्धत आहे. त्याच्यापेक्षा जेवढं आपण वरती रोप लावल हे त्यातनं फायद्याचं समजलं. त्याने आणखीन माहिती, रोपाची ग्रोथ वाढती, ऊसाला ताकद वाढती, ह्या गोष्टी समजल्या मला. इथं या सर्व गोष्टींचा अनुभव आला. आजचा दिवस मी माझ्या आयुष्यातला मोलाचा दिवस मानतो. आणि इथून मी माझी महाकाल नर्सरी म्हणून स्टार्टअप चालू करतो. नामकरण पण मी इथंच केलंय. धन्यवाद.